केदारेश्वर खंडामध्ये इतकं मोठं आणि सर्वात महत्त्वाचं असलेलं मंदिर, जिथे दुर्दैवाने मी म्हणेन महाराष्ट्रीयन लोक कमी जातात आणि सगळ्यात जास्त साऊथचे लोक जातात. ते तृतीयपंथी साऊथ इंडियन लोक तिथे येऊन पायऱ्यांवरती त्यांच्या पूजा मांडतात. मोठे मोठे छान सुंदर फोटो आहेत त्यांचे आमच्याकडे. त्या लोकांना त्या घाटाचे आणि त्या मंदिराचं इतकं महात्म्य आहे. एक छोटीशी कथा आहे त्याची. तर एका ब्राह्मण जोडप्याला वसिष्ठ नावाचा एक पुत्र झाला. तर वसिष्ठ आपल्या आई वडिलांबरोबर केदारेश्वराला हिमालयात जायचे. त्याच्यानंतर ते 12 वर्षाचे असताना त्यांच्या गुरूंबरोबर जायला लागले. मग गुरु दरवर्षी एकदा केदारेश्वराला जाऊन ते दर्शन घ्यायचे. तर त्यांचे गुरु एकदा एका वर्षी दुर्दैवाने हिमालयाची ते यात्रा चालू असताना तिथेच त्यांना अंतर्धान ते मृत्यू येतो त्यांना. मग त्यांचं सुकर्म पुण्यकर्माने त्यांना हिमालय पर्वतावरतीच एक स्थान देतात शंकर, की तुम्ही आता इथेच थांबायचं. मग हे ती यात्रा पूर्ण करतात. आल्यानंतर आता काय करायचं, आई वडील नाही आहेत, गुरुही नाही आहेत. मग काशीमध्ये येतात. काशीमध्ये येऊन ते काशीत राहून म्हणजे 14-16 वर्षाचे असताना काशीत आल्यानंतर त्यांच्या वयाच्या 62व्या वर्षीपर्यंत काशीतून केदारनाथला जायचं होते. दर चैत्र महिन्यात जायचे चैत्र महिन्यात. नंतर 62 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना ते होईना जायला. मग त्यांनी तिथे स्मरण केलं केदारेश्वराचं, मला काही वयाच्याने होत नाहीये, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर इथं आलात आणि मला दर्शन दिलं तर मला माझं जे काही मी आतापर्यंत केलंय थोडीफार तुमची सेवा आराधना ती फलद्रूप होईल आणि मला प्रचिती येईल की तुमचं माझ्याकडे लक्ष आहे, तुमची कृपा आहे माझ्यावर. तर असं म्हणून ते त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवतात. तर त्या खिचडीचंच शिवलिंगात रूपांतर होतं. खिचडीच शिवलिंग स्वरूप तयार होते. की मी आलो तिथे शंकर येऊन त्यांना सांगतात की ह्याचे पण उल्लेख आहेत पुराणामध्ये की हिमालयातल्या केदारनाथला येऊन दर्शन केल्यानंतर तुम्हाला जे पुण्य मिळतं ते इथं काशीतल्या गौरी केदारेश्वराला एकदा दर्शन केल्याने स्पर्श केल्याने 7 वेळा केदारनाथला गेल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.